महत्त्वाची बातमी, ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लावलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला धक्का दिलेला आहे। 25% अतिरिक्त टॅरिफ लावलेला आहे। ट्रम्प यांनी कालच एक सोशल मीडिया पोस्ट केली होती आणि त्यात भारत हा चांगला व्यापारी सहकारी नाही असं नमूद केलं होतं आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 25% अतिरिक्त टॅरिफची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। भारतासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला आहे। भारताला आता 25% अतिरिक्त टॅरिफ लावलेला आहे। करण्यावरून ट्रम्प यांनी भारताला इशारा दिला होता आणि कालच त्यांनी एक पोस्ट केली होती, त्यात भारत हा चांगला व्यापारी सहकारी नाही असं नमूद केलं होतं आणि त्यानुसार आता त्यांनी भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लावलेला आहे। 51% टॅरिफ लावलेला आहे। भारतीयांसाठी हा मोठा धक्का। ट्रम्प यांनी भारतावर 25% आता अतिरिक्त टॅरिफ लावलेला आहे। याआधी देखील ट्रम्प यांनी टॅरिफ लावला होता आणि आता त्यात 25%ची अतिरिक्त वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ट्रम्प यांच्याकडून भारतावर एकूण 51% टॅरिफ लावलेला आहे। रशियाकडून तेल खरेदी करू नका असा इशाराच ट्रम्प यांनी भारताला दिला होता, मात्र तरी देखील तेल खरेदी करण्यात आल्यानंतर आता ट्रम्प यांनी भारतावर 51% टॅरिफ लावलेला आहे। सतीश ढगे सर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सतीश ढगे सर, आपण पाहिलं 51% टॅरिफ ट्रम्प यांच्याकडून आता भारतावर लावण्यात आलेला आहे, काय प्रतिक्रिया सर? नक्कीच, म्हणजे मागच्या काही काळापासून आपण ही चर्चा करतोय, हे ट्रम्प प्रशासनाचं दबाव तंत्र भारताविरुद्ध आहे। कारण जशा प्रकारे युरोपियन युनियन असो किंवा जगातल्या इतर राष्ट्रांविरुद्ध टॅरिफ हा जो आहे एक वेपन म्हणून, शस्त्र म्हणून ट्रम्प त्या ठिकाणी वापरतायत आणि त्या अनुषंगाने त्या दुसऱ्या देशांना जे आहे, जे काही ट्रम्प प्रशासनाला साध्य करायचे त्यासाठी ते बाध्य करतायत। पण मागच्या काही काळामध्ये भारतानं व्यापाराशी संबंधित स्पष्ट भूमिका ठेवली आणि जे लेबर इंटेन्सिव्ह वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर आहेत, त्याचबरोबर आपला ऍग्रीकल्चर सेक्टर आहे, त्यामध्ये अमेरिकेला तिथल्या जीएम क्रॉप्सला कुठलाही मार्केट ऍक्सेस न देण्याचं धोरण भारतानं घेतल्यामुळे कुठेतरी अशा प्रकारचं दबाव तंत्र त्यांचं आहे। मुळात बेस जो आहे तो 25%चा आहे, त्याच्या सोबतीला ब्रिक्स नेशन आहोत म्हणून ऍडिशनल 10% लावणं आणि आपण रशियाकडून जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे डिफेन्स इक्विपमेंट त्याचबरोबर ऑइल आयात करतो म्हणून त्याच्याशी संबंधित जे आहे अप टू 100% आम्ही पेनल्टी लावू, सेकंडरी रिस्ट्रिक्शन्स लावू, सेकंडरी टॅरिफ लावू, अशा प्रकारचं सुतोवाच ट्रम्प प्रशासनानं केलं होतं। तर याला एकत्रित लक्षात घेता अगोदरचे 25% आणि पेनल्टी म्हणून आताचे 25% असे साधारणतः 50 ते 51% जो आहे टॅरिफ आज घडीला ट्रम्प प्रशासनानं लावलेला आहे। पण माझ्या मते दबाव तंत्र येणाऱ्या काळामध्ये आपली त्यांच्याशी चर्चा होईल। एका बाजूला ट्रेड निगोशिएशन, दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या देशांशी ट्रेड डायव्हर्सिफिकेशन आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं आत्मनिर्भर भारत, ही त्रिसूत्री आपण जर अवलंबली तर ट्रम्पच्या या दबाव तंत्राला आपण बळी पडणार नाही आणि त्या अनुषंगाने एक मोठा लढा सरकारला त्याचबरोबर प्रत्येक भारतीय नागरिकाला या सगळ्या कंडिशनशी संबंधित जे आपल्याला लढावा लागणार आहे। नक्कीच सतीश सर, खरं तर भारतासाठी ही एक मोठी समस्या आहे, कारण अमेरिका हा देश औषध आणि इतर औषध उत्पादनांचा देखील एक मोठा आयातदार आहे। त्यामुळे भारतावर याचा कसा परिणाम होईल, भारताला किती मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागेल? नक्कीच, म्हणजे मुळात आपल्याला जे आहे याच्यातलं साधं सोपं गणित असं आहे की आज घडीला जो अमेरिकेसोबतचा आपला द्विपक्षीय व्यापार आहे तो एकूण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट जर आपण साधारणतः कन्सिडर केलं तर त्यामध्ये जे आहे साधारणतः $130 बिलियन आपला व्यापार आहे आणि या $130 बिलियन द्विपक्षीय व्यापारामध्ये भारताच्या बाजूनं $45 बिलियन जे आहे ट्रेड सरप्लस आहे। म्हणजे एका वर्षामध्ये साधारणतः $45 बिलियन नेट हे आपल्याला अमेरिकेशी व्यापार केल्यामुळे त्या ठिकाणी मिळतात। मग अशा प्रकारचं टॅरिफ म्हणजे अशा प्रकारचा जो आहे आयात कर अमेरिका जर त्या ठिकाणी वाढवत असेल तर असा एक कयास त्या ठिकाणी बांधला जात होता की साधारणतः 25% आपला एक्सपोर्ट, 25 ते 30% एक्सपोर्ट जो आहे त्यावर आपला विपरीत परिणाम होईल आणि हे सगळं गणित पाहता नक्कीच भारताच्या अर्थव्यवस्थेवर जो आहे साधारणतः 0.2 to 0.5% जीडीपी इतका विपरीत परिणाम होऊ शकतो। पण असं जरी असलं तरी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लढावं लागणार आहे। नक्कीच, धन्यवाद सतीश ढगे सर, तुम्ही TV9 शी बोललात त्यासाठी।